2016-17 या आर्थिक वर्षासाठी ज्यांनी आयकर परतावा भरलेला नसेल तर आज रात्री 12 वाजेपर्यंत तो भरता येणार आहे। ज्यांना आयकर भरायचा आहे त्यांनाही आज मध्यरात्रीपर्यंत भरता येणार आहे। उद्या म्हणजेच 1 ऑगस्ट नंतर आयकर भरल्यास त्यावर अतिरिक्त दंड भरावा लागू शकतो। त्यामुळे विनादंड आज आयकर भरण्याची शेवटची संधी आहे। केंद्रीय आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार यंदा 2 कोटी लोकांनी आतापर्यंत ऑनलाईन आयकर परतावा भरलाय। शिवाय आयकर विभागाच्या ऑनलाईन परतावा भरण्याच्या वेबसाईटवर परतावा भरतेवेळी कोणतीही अडथळा येत नसल्याचंही आयकर विभागाने स्पष्ट केलं। त्यामुळे यंदा आयकर परतावा भरण्याची मुदत वाढवली जाणार नाही असंही मंत्रालयाच्या वतीने सांगण्यात आलंय। त्यामुळे तुम्हाला आयकर परतावा भरायचा असेल तर इन्कम टॅक्स इंडिया e-filing.gov.in या वेबसाईटवर भरता येणार आहे। भारतासारख्या मोठ्या देशात जीएसटीची अंमलबजावणी हे मोठं यश असून जगभरातले अर्थतज्ञ याची दखल घेतील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। 70व्या स्वातंत्र्य दिनाआधी मन की बात मधून मोदींनी देशवासियांशी संवाद साधला। यावेळी जीएसटी लागू होणं ही ऐतिहासिक घटना असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलंय। जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक परिणाम झाले असून ग्राहकांचा व्यापाऱ्यांवरील विश्वास वाढल्याचंही मोदींनी सांगितलं। अभी पिछले दिनों हमारी बेटियों ने महिला क्रिकेट विश्व कप में शानदार प्रदर्शन किया। मुझे इसी सप्ताह उन सभी खिलाड़ी बेटियों से मिलने का मौका मिला। उनसे बातें करके मुझे बहुत अच्छा लगा, लेकिन मैं अनुभव कर रहा था वर्ल्ड कप जीत नहीं पाई, इसका उन पर बड़ा बोझ था। उनके चेहरे पर भी उसका दबाव था, तनाव था। मैंने इन बेटियों को कहा कि आप देखिए, ऐसा सौभाग्य सिर्फ आप ही लोगों को मिला है। आप मन में से निकाल दीजिए कि आप सफल नहीं हुए हैं। मैं जीते या न जीते, आपने 125 करोड़ देशवासियों को जीत लिया है। राजधानी दिल्लीसह देशातली 29 महत्त्वाची शहरं तीव्र आणि अतितीव्र भूकंप प्रवण क्षेत्रात मोडतायत। राष्ट्रीय भूगर्भ विज्ञान संस्थेने जारी केलेल्या एका अहवालात ही माहिती पुढे आली आहे। यापैकी बहुतांश शहरं हिमालयाच्या पायथ्याशी असणारी आहेत। हिमालयाचा हा जगातील सर्वाधिक तीव्र भूगर्भ हालचालींसाठी भाग ओळखला जातो। अतितीव्र भूकंप प्रवण शहरांमध्ये 9 राज्यांच्या राजधानीच्या शहरांचाही समावेश आहे। दिल्ली, श्रीनगर, कोहिमा, पदुचेरी, गुवाहाटी, गंगटोक, शिमला, डेहराडून आणि इम्फाळ तसंच चंदीगडचाही यामध्ये समावेश आहे। ही शहरं भूगर्भ हालचालींच्या तीव्रतेच्या आधारे पाडण्यात आलेल्या झोननुसार 4थ्या आणि 5व्या झोनमध्ये मोडतात। त्यामुळे या शहरांमध्ये भूकंप होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याची माहिती या अहवालात देण्यात आली आहे। याशिवाय अतितीव्र भूकंप प्रवण झोनमध्ये गुजरातमधील कच्छचे रण, उत्तर बिहारचा काही भाग आणि अंदमान निकोबार बेटांचाही समावेश होतोय। 2001 मध्ये कच्छमधल्या भुजमध्ये झालेल्या भूकंपात अंदाजे 20,000 लोकांचा बळी गेला होता। या अहवालानुसार महाराष्ट्राचा काही भाग झोन क्रमांक 4 मध्ये येतोय। काश्मीरमधील हुरियत नेता सय्यद अली शाह गिलानीची सही असलेल्या कॅलेंडरमुळे धक्कादायक माहिती समोर आली आहे। कॅलेंडर 2016 या वर्षाचं आहे। 6 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट पर्यंतचं वेळापत्रक यात नमूद करण्यात आलंय। या कॅलेंडरवर गिलानीची सही आहे। गिलानीच्या जावई अल्ताफ फंटूश याच्या घरून हे कॅलेंडर मिळालंय। कॅलेंडरमध्ये सेना आणि सुरक्षा रक्षकांविरोधात हिंसक आंदोलनाची रणनीती आखण्यात आली आहे। कोणत्या तारखेला काय करायचं याबाबतची माहिती तारखेनुसार देण्यात आली आहे। तर 15 ऑगस्टला काळा दिवस पाळण्यासाठी यात भडकवण्यात आलंय। एनआयएच्या छाप्यात हे कॅलेंडर मिळालं आहे। जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलंय। आबिद मंजूर आणि इरफान शेख अशी मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची नावं असून त्यांच्याकडून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेची ओळखपत्र मिळाली आहेत। तसंच एक एसएलआर आणि रायफल जप्त करण्यात आली आहे। तर रात्रीपासूनच दहशतवाद्यांचा शोध या ठिकाणी सुरू होता। या शोध कार्यादरम्यान सकाळच्या सुमारास दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली। दहशतवाद्यांच्या या गोळीबाराला भारतीय जवानांनीही जशास तसं प्रत्युत्तर दिलं। डोकलाममध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चीनने डोकलामच्या सीमेवर लष्कराची जमवाजमव सुरू केली आहे। पीपल्स लिबरेशन आर्मीला 90 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं उत्तर चीनमध्ये लष्करी सामर्थ्याचं जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यावेळी युद्धासाठी तयार रहा असा आदेशच चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी लष्कराला दिला। त्यामुळे आगामी काळात भारत चीन दरम्यान युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे। प्रथमच चीनच्या राष्ट्रपतींनी चीनच्या उत्तरेकडील भागात सैन्याची पाहणी केली आहे। 1 ऑगस्ट रोजी चीनचा आर्मी डे असतो। मात्र आर्मी डेच्या 2 दिवस आधीच लष्करी सामर्थ्य
सामर्थ्याची परेड करण्याची 1949च्या कम्युनिस्ट आंदोलनानंतरची ही पहिलीच वेळ आहे। या आर्मी परेडमध्ये अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र, पारंपरिक फायटर जेट्स, 20 स्टेल्थ विमानं आदींचा समावेश होता। दरम्यान गेल्या 2 महिन्यांपासून डोकलाम मुद्द्यावरून भारत आणि चीन समोरासमोर उभे ठाकलेत। त्यातच चीनी अधिकारी आणि मीडिया अधूनमधून युद्धाच्या धमक्या देत आहे। भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हे नुकतेच चीनच्या दौऱ्यावर जाऊन आले, पण डोकलाम प्रश्नी काहीच तोडगा निघालेला नाही। या पार्श्वभूमीवर चीनच्या राष्ट्रपतींनी युद्धाला तयार राहण्याचे लष्कराला आदेश दिल्यानं तणाव वाढण्याची शक्यता आहे। आणि आता बघूयात राज्यातील महत्त्वाच्या बातम्या। मनोरा आमदार निवास कामाचा दर्जा बघता इमारतीत होणारे बदल आता आमदारांच्याच अंगलट येऊ लागलेत। आज सकाळी मनोरा आमदार निवासस्थानातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सतीश पाटील, एनसीपी आमदार पारोळा विधानसभा मतदारसंघ यांची D125 मनोरा आमदार निवासमधील कक्षाच्या आतील स्लॅबचा भाग कोसळलाय। आज सकाळी आमदार निवासात कक्षात आल्यावर ही घटना घडली आहे। तर मागील आठवड्यात मनोरा आमदार निवासस्थान पुनर्बांधणी करण्याबाबत विचार असल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आलं होतं। तर 30 वर्षही पूर्ण न झालेल्या या 15 मजल्यांच्या इमारतीचं बांधकाम किती निकृष्ट दर्जाचं आहे हेच या निमित्तानं स्पष्ट झालंय। आणि याच विषयावर विधान आता सध्या पावसाळी अधिवेशनात चर्चा सुरू आहे, तर थेट जाऊयात या चर्चेमध्ये। परंतु मुख्यमंत्री महोदय, सिलिंगच्या आतमध्ये जे डॅमेज झालंय ते दिसतच नाही। सिलिंग इतकं उत्तम दिसतंय, आता पण हे जे पडलंय वरचं सिलिंगवर पडलं, ते सिलिंग सकट सगळे तुकडे खाली आलेले, त्याच्या स्लॅब अख्खा पडला, म्हणजे स्लॅबचं खालचं सगळं ते प्लास्टर ते सगळं पडून गेलेलं आहे आणि ते इतकं जाड आहे। माझं म्हणणं आपल्याला असं आहे की प्रत्येक वेळेस नुसतं वेळ मारून नेली जाते। आमचं म्हणणं की आजच्या आज तुम्ही संपूर्ण मनोरा त्या ठिकाणी खाली करा, त्याच्या संदर्भात जिथं जागा असतील तिथं त्यांना शिफ्ट करा। यदा कदाचित ताबडतोब त्यांना जागा मिळाल्या नाही तरी आता बापट साहेब असं सांगतात की आम्ही टेंडर काढू। मुख्यमंत्री महोदय, ज्यावेळेस नैसर्गिक संकट आलेलं होतं भूकंपाचं, त्यावेळेस राज्याचे प्रमुख होते पवार साहेब तिथं गेले आणि टेंडर विंडर न काही काढता धडाधड तिथं बांबू पाहिजेत, पत्रा पाहिजे, सतरंजा पाहिजे, जे काही पाहिजे ते घेतलं। ही तातडीची गरज आहे। ह्याच्यात एखादा आमदार कुणी गेला किंवा स्वतःचा जीव गेला तर काय त्याच्यातनं मिळणार आहे आपल्याला? त्याच्याकरता ही बाब अतिशय गंभीर आहे। तुम्ही मध्ये मीटिंग घेतलेली होती, तुम्ही पण कदाचित सरकार त्याच्यामध्ये सकारात्मक असेल, त्याच्या संदर्भामध्ये टेंडरला प्रोसिजर जास्त विलंब न लावता त्याच्यात कमीत कमी, आता ही टेंडरिंग आहे बाकीचे सगळे, परंतु त्या आमदारांना खाली करा आणि ज्या आमदारांना पर्यायी व्यवस्था होणार नाही त्यांना महिन्याला 1 लाख रुपये, बाबा तुला घराच्या करता भाडं, तू कुठं दुसरीकडे तात्पुरतं राहा जोपर्यंत आम्ही तुला फ्लॅटची व्यवस्था करत नाही। अहो तेच सांगतोय ना। त्याच्या संदर्भामध्ये नंतर आपलं ते अंबर पण त्या ठिकाणी तयार झालंय, हाय माऊंट हे पण त्या ठिकाणी तयार झालंय। जर मगाशी आम्हाला बापट साहेबांनी सांगितलं चेंबूरला का कुठेतरी 250 फ्लॅट तयार झालेत। माझं म्हणणं आहे नव्या मुंबईच्या जवळपास अलीकड मिळालं तरी पश्चिम महाराष्ट्रातली लोक तिथून जाऊन येऊन त्या ठिकाणी करतील, परंतु आताची परिस्थिती खूप गंभीर झाली। मुख्यमंत्री महोदय, तिथं पीडब्ल्यूडीचे राज्यमंत्री अधिकारी मला म्हणाले की नक्की आम्हाला पण आता इन्स्पेक्शन त्यांनी केलेलं होतं, त्याची पाहणी झाली, परंतु पाहणीमध्ये सगळं चांगलं दिसतं, पर काही काही ठिकाणी ते पाझरतंय, कुठं काय होतंय आणि म्हणून राज्याचे प्रमुख यांना ते अक्षरशः जीर्ण झालेलं आहे। त्याकरता आपण तातडीनं निर्णय त्या ठिकाणी घ्यावा आणि लवकरात लवकर आमदारांची चांगल्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी। महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री सभागृहात आहे म्हणून अध्यक्ष महोदय सन्माननीय मुख्यमंत्री आहेत। 2 अध्यक्ष महोदय मुद्दे होते, काय प्रश्न उत्तराचा तास चाललाय काय? असं काय करताय आपण? सभागृहात येण्यापूर्वी सगळ्याला कसं बोलता येईल असं काय करताय? अध्यक्ष महोदय थांबा जरा, बरोबर आहे अध्यक्ष महोदय। मी आता हा प्रश्न उत्तराचा तासाच्या ऐवजी तुमचा प्रश्न उत्तराचा तास करतो, विचारा प्रश्न। अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री सभागृहात आहेत। आपण येण्यापूर्वी मुख्यमंत्री महोदय सभागृहात 2 विषयावर चर्चा झाली। एक पीक विम्यावर चर्चा झाली की त्याची मुदत वाढवून मिळण्यासंदर्भात सातत्याने मागणी होते, शेतकरी मृत्युमुखी पडतायत। अध्यक्ष महोदय, सन्माननीय मुख्यमंत्री महोदय असल्यामुळे माझी मागणी आहे की आज सभागृहाचं कामकाज कोणतेही असलं तरी ते महत्त्वाचं नाही, तर आजच दिल्लीला जाऊन अध्यक्ष महोदय
पाहिजे तर आपल्या समेत आम्ही यायला तयार आहोत, परंतु केंद्राकडे जाऊन मुदत वाढवून आणली पाहिजे अध्यक्ष महोदय. अशा प्रकारची कार्यवाही राज्य सरकारने करावी अशी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सरकारला मी मागणी करणार आहे. आणि अध्यक्ष महोदय दुसरी जी अध्यक्ष महोदय घटना घडली ती सन्मान्य अजितदादांनी सांगितली. माननीय मुख्यमंत्री महोदय बैठकीला आपण होता, परंतु या निमित्तानं आता अधिक विलंब न करता आजच काही पर्याय व्यवस्था आपण करू शकलो आमदार महोदयांच्या, कारण ही सिलिंग सुट्टी होती म्हणून अध्यक्ष महोदय दुर्दैवी घटना टळली. अन्यथा आज होऊ शकते, उद्या होऊ शकते. अध्यक्ष महोदय या संदर्भात काहीतरी धाडसाचा निर्णय आपण, मला वाटतं काही टीका आपल्याला काय होईल त्यापेक्षा या परिणाम, उद्याचे परिणाम काय होणार आहेत, काय झाले असते काल, त्याचा विचार करताना आपण निर्णय जाहीर काहीतरी निर्णय करावा अशी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे. दोन विषय, एक विम्याचा आणि दुसरा मनोऱ्याचा. आता वारंवार तेच आपण मांडताय आणि पुन्हा अजून अनेक जणांची भावना तेच मांडायची. माझं म्हणणं की त्याच्यापेक्षा वेगळा मुद्दा आहे का, काय सांगा. आज आम्हाला हे मान्य तिथनं हलवलं पाहिजे. दादा म्हणले चिंबूर आणि कोण म्हणलं नवी मुंबई. ऐका ना, आमचं ऐका अध्यक्ष महाराज, आमची विनंती आपल्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना शासनाला एवढीच आहे, नव्या मुंबईला आणि वाशीला गेलो तर दुपारी मिटिंगला कधी यायचं, परत जायचं कधी, त्यापेक्षा जवळ कुठेतरी आमदारांची व्यवस्था करा, एवढीच आमची विनंती आहे. आम्ही इतक्या लांब पाठवणार नाही, जवळच त्याचा विचार होईल हे आपल्याला कळतं ना. इथं अध्यक्ष महोदय, माननीय विरोधी पक्षनेते गटनेत्यांनी या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा विषय उपस्थित केला आहे. पहिल्यांदा विरोधी पक्षनेते आपण जे पीक विम्याच्या संदर्भात सांगितलं आहे, तर ठीक नाही, त्यात म्हणजे सगळं बोलणं झालेलं आहे, दुपारी बैठक देखील आहे, संध्याकाळ सकारात्मक निर्णय होईल पीक विम्याची तारीख वाढण्याच्या संदर्भात. आणि काही अँबिग्युइटी राहिली तर मी स्वतः दिल्लीला जाईल. दुसरा विषय जो आमदारांच्या सुरक्षिततेचा आज जो उपस्थित झाला आहे, अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की आपल्या आमदार निवासांची जी अवस्था आहे ती खरोखर चांगली नाही आहे. म्हणजे मी स्वतः खूप वर्ष मॅजेस्टिकला राहिलो आणि माझा स्वतःचा अनुभव आहे की एक दिवशी रात्री अचानक असं सिलिंग माझ्या इथपर्यंत आलं खाली. ते फॉल सिलिंग होतं म्हणून वाचलो मी, काही झालं नाही आणि त्याच्यानंतर ते ठीकही झालं. पण हे सगळे आपले जे आमदार निवास आहेत हे सगळे जे आमदार निवास आहेत, आता खरं तर मनोऱ्याचा जर आपण विचार केला, मॅजेस्टिक तर खूप जुनं आहे पण मनोरा तुलनेने नवीन आहे. पण त्याचं बांधकाम आपण आपल्याकडे आणि माननीय सभापतींकडे बैठक झाली त्यावेळी ही चर्चा आली की त्याचं बांधकाम जे आहे ते फॉल्टी आहे, ठीक नाही आहे, म्हणजे सातत्याने. आणि आता ते अशा परिस्थितीत आहेत की त्याचं रिपेअरही होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण हा निर्णय देखील घेतला की आता त्याचं तात्काळ पाडून नवीन आमदार निवास बांधण्याशिवाय पर्याय नाही. पण आज म्हणजे त्यावेळेस आपल्याला ही माहिती नव्हती की इतकं ऐरणीवर आलंय की आता ते कोसळणं सुरू झालेलं आहे. मला असं वाटतं हा अतिशय गंभीर विषय आहे. आमदारांच्या ज्या भावना आहेत त्या योग्य आहेत आणि म्हणून आजच आपण या संदर्भात बैठक घेऊन सगळे अकोमोडेशनचे जे काही पर्याय आपल्याकडे आहेत ते सगळे पर्याय आपण त्या ठिकाणी आज पडताळून पाहू. दादांनी सांगितलं त्याप्रमाणे काही लोकांना जर त्याच्यामध्ये त्यांचं भाडं देऊन बाहेर जाता येत असेल तर तसं करू. आणि त्यासोबत अनेक सूचना माझ्याकडे आल्यात. आता एक सूचना आली आहे की लालबाग मध्ये काहीतरी HIG म्हाडाची इमारत पूर्ण झालेली आहे पण अजून ती अलॉट झालेली नाही आहे. तर अशा ज्या काही आपल्याकडे अकोमोडेशनच्या व्यवस्था असतील या सगळ्या आज मी आता जेवढ्या आपल्या एजन्सीज आहेत ज्यांनी डिसेंट जिथे आमदारांना योग्य अशा प्रकारची व्यवस्था जिथे जिथे होऊ शकते ते सगळे आपण अकोमोडेशन आजच्या आज संध्याकाळपर्यंत मागवून घेऊ. त्याचं कसं अलॉटमेंट करता येईल त्याचा आपण विचार करू. आणि त्यासोबत समजा जर त्यात काही कमी पडलं तर जी सूचना दादांनी मांडलेली आहे ते सूचना देखील ऑप्शन देखील आपण ओपन ठेवू. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.